काल धाराशिवमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये संघर्ष होता. मनोज दादा जरांगे पाटलांनी मीडियाच्या समोर असं सांगितलं की हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाली. हे मराठे दिल्लीला जाणार आहेत. तरी कशासाठी? तरी आम्ही कुठल्या मागणीसाठी दिल्लीला जाणार आहे, तर दिल्लीला महाअधिवेशन मराठ्यांचं घ्यायचं आहे आणि त्या महाअधिवेशनासाठी या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये विखुरलेले मराठी त्या ठिकाणी एक येणार आहेत, असं संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. गावाकडचे असे अनेक मराठे बांधव होते की ज्यांनी आयुष्यात कधीही मुंबई पाहिली नव्हती, परंतु मराठा आरक्षणाच्या निमित्ताने संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मराठ्याला आवाहन केलं की तुम्ही मुंबईला या, त्यावेळेस अनेक बांधवांनी आयुष्यात पहिल्यांदा मुंबई पाहिली. आमच्या गावाकडच्या धोतरवाल्या आमच्या आजोबांनी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा मुंबई पाहिली होती. कारण फक्त एकच संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मराठ्यांनी जीवाची मुंबई केली, त्याचप्रमाणे आयुष्यात पहिल्यांदा कित्येक गावाकडचे मराठी बांधव आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली पाहतील.